हे आवळे आणलं ते लक्ष्मी दिले तर बघा सुकून झाले. ह्याच्या मी बिया काढल्या बाजूला, हे बाजूला ते मी ह्याचं ज्यूस करणार आहे आवळ्याचं. ते ह्या बियांचं मी बघते थोडंसं वाफून. बिया हे सगळं निघत नाही ना चाकूने, त्याला वाफवलं हवे आणि मग हे बी निघून जाईल. मग हे वरचं पण अर्क मिळेल आपल्याला. आवळे बघा मी आणले होते 80 रुपये किलोने. एक दिवस झाला ठेवले तर लगेच सुकून गेले. त्याचे असे तुकडे केले मी, असे तुकडे केले. आता हे मी ज्यूस करणार आहे ह्याचा. मी खराब काढून टाकणार आहे. मी तुम्हाला दाखवते ज्यूस केल्यानंतर. आवळा सर्वात पौष्टिक आहे ना. चला भेटू नंतर. या बिया निघालं नाही माझ्याकडून. ह्या बिया मी ह्याच्यामध्ये उकडत घालते. एवढं महागाच्या आपण वस्तू आणतो तर मला वाया घालवायला आवडत नाही. आता मी हे ह्याच्यात ठेवते. अगोदर हे ठेवलं, पॅन घेतला, त्याच्यामध्ये हे ठेवलं वरती, याला वाफ लागण्यासाठी चाळणमध्ये हे निघण्यासाठी. हे सगळं हे झालं आहे ना, भरपूर आहे ना यात. तर हे मी वाफेवरती काढते. कसं काढते तुम्हाला मी दाखवते नंतर. चार वाफ ठेवते. 10 ते 15 मिनटं ह्याला उकडून द्यायचं. आणि बाकीचं ह्याचं काय करते ते तुम्हाला मी दाखवते आवळ्याचं. हे आवळे बघू आता ह्याचं काय करायचं ते सांगते मी तुम्हाला. आवळे आणलं करायला पाहिजे. म्हणजे त्याला कसे डाग पडायला लागले हे काढून टाकायचं. चला मी नंतर दाखवते तुम्हाला केल्यावरती. असं वास खूप छान यायला लागला. झालं आता शिजले ते. थोडंसं घट्ट होते ते. बंद करते गॅस. चला बाय. 5 मिनटं ठेवते. झाल्यावरती मी दाखवते तुम्हाला कसं झालं. शिजले आता 5 मिनटं शिजत ठेवते. चला बाय. हे 1 किलो आवळे. मला मुरावळाच करायचा होता पण मी बिया काढल्या, ह्याचे तुकडे केले. कारण रोज एक आवळा लहान मुलं तर खाऊ शकत नाही. मग त्यांना असे तुकडे देते. लहान म्हणजे 7-8 वर्षाचे, 12-13 वर्षाचे. हे असे मोठा आवळ संपू शकत नाही ना मुरावळासाठी. मग हे 1 किलोला 1 किलो साखर टाकणार आहे आणि ह्याला थोडंसं शिजून देणार आहे. गॅस पेट होते आणि 1 किलो साखर मी टाकते ह्यात. आणि 1 किलो आवळा आहे ना. आणि ह्या बियाचं मी बिया केले ना, हे पण फुटून जाते. मग हे पण मी ह्यातच टाकणार आहे नंतर. कारण पूर्ण मला बी काढायची ना त्यातली. ह्याला आवळ्याला मी 1 किलोला 1 किलो साखर टाकते. मी मुरावळा करते प्रत्येक वेळेस, पूर्ण आवळ्याचा करत असते. यावेळेस तुकडे करून बघू म्हणलं. मुलांना पण थोडंसं दिलं तरी सकाळी चालेल. चांगलं असतं ना आवळा. प्रतिकारशक्ती वाढते ना आवळ्याने. चला मी तुम्हाला दाखवते कसं करते ते. आता मी हे साखर टाकते. 1 किलो साखर घेतली.
मी पण टाकू शकतो आपण 1 किलो. मी आता यावेळेस अगोदर साखरेचं करते आणि पुढच्या वेळेस मी गुळाचं करून दाखवते तुम्हाला. मला आता पाणी सुटेल. पूर्ण आवळ्याला पाणी सुटेल आणि हा पाकेमध्ये साखरेच्या पाकामध्ये ही आवळा शिजून जाईल. खराब होत नाही, काही नाही, वर्षभर राहतो. जेवढा तुमचा आवळा मुरेल तेवढा खूप छान लागेल. तब्येत माझी बरोबर नाही, थोडा सर्दी खोकला झाला. हे रोज सकाळी ना उठल्यानंतर चहा प्यायच्या अगोदर तरी हे खायला पाहिजे. आता मी ह्यांना सगळ्यांना सवय लावते मुलाला खायची. थंडीचे पण दिवस आहे ना, थोडी प्रतिकारशक्ती वाढायला पाहिजे. पूर्ण पाक होईल बघा हे. कुणी कुणी काय करतं, गॅसवरती पातेलं ठेवतात आणि त्याच्यामध्ये वाफ करायला, कुकरमध्ये पण लावतात वाफ करायला. थोडं टोचा मारायचा आवळ्यांना आणि कुकरमध्ये पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं. साखर आपलं आवळ्यामध्ये पाणी बिनी अजिबात टाकायचं नाही बरं का, त्याच्यामध्ये आवळा बुरशी धरते पटकन. नुसतं पातेले ठेवायचे गॅसच्या वट्यावरती कुकरमध्ये आणि तसे 1 शिट्टी होऊन दिली तरी चालेल, 1-2 शिट्टी. आणि मग नंतर थंड झाल्यानंतर काढायचं. ते आपोआप आवळे फुटलेले दिसतात. मग ते काढून सगळे बिया बाजूला काढायची आणि ते शिजलेलाच आहे ना आवळा. मग हे असे मी जसं केलं आता साखर टाकून असं केलं तरी चालेल आणि हे असं डायरेक्ट केलं तरी चालेल. आता पुढच्या वेळेस करते गुळाचं करून दाखवेल मी तुम्हाला. सगळं पाणी सुटेल आता. हे सगळं हलवलं मी आता. मी पूर्ण पाणी सुटेल आणि ह्याचं शिजवायचं आपल्याला. पाण्याचा थेंब नाही टाकायचा, पाणीचा थेंब अजिबात नाही. पाणीसुद्धा लावून द्यायचं नाही. आवळा धुतल्यानंतर पुसून ठेवायचा. माझ्याकडून पुसून वगैरे सगळं फ्रीजमध्ये ठेवलं होता. थोडंसं आजारी असल्यामुळं मला ते वेळ भेटला नाही आणि नंतर मग मी अशीच आज काढला त्याला. ते आवळा आणला हिरवेगार होते. तसेच आवळ्याचे डाग आहे, ते काही खराब नाही. आवळ्याला पाणी सुटेल आणि हे साखरेचं पाणी होऊन जाईल. बराच वेळ लागेल, 10-15 मिनटं तरी. शक्यतो खाली लागून नाही द्यायचं. पाणी सुटल्यानंतर काय होणार नाही, काय पाणी सुटायला. आयुर्वेदिकमध्ये आवळ्याला वरचं स्थान आहे. आवळा हा ना प्रतिकारशक्ती वाढवतो. रोज सकाळी 1 आवळा खाल्ला ना, दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल. केसही वाढतात आपली आवळ्यामुळे. ह्याचं पण वाफायला ठेवलं मी, नंतर सगळं काढेल. चला भेटू, मी झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. गॅस कमीच ठेवायचा, मोठा नाही करायचा आणि एकसारखा हलवायचं. ह्याला कुठेही जायचं नाही, इथंच उभं राहायचं. नाहीतर तुम्ही हे ठेवताल आणि भांडी धुताल किंवा काय करायला जाताल तर हे खाली लागून जाईल. पाणी सुटायला लागलं. माझ्याकडे गूळ नव्हता आत्ता, नाहीतर मी गुळाचाच करून दाखवला असतं तुम्हाला.
छान होतं. करून बघा. आवडलं तर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आवळलं पाणी सुटले. आता काय नाही, काळजी लागण्याची भीती नाही. पण इथंच थांबत जा आणि आवळं हलवत जा. खाली लागला तर. हे पण उकडत आले. हे बघा, हे झाले. मी तुम्हाला दाखवते. ते बघा, टॅक्सच फुटते. हे पटकन निघालं मी. गॅस बंद करते. हे काढून घेते आणि त्या ह्याच्यातच टाकते. जे मी आवळ्याचं करते ना आता, त्यातच टाकते. सगळं निघालं का? याच्यात हे निघाले बघा, बिया आपोआप फुटायला लागले. निघाले आता. हे सगळं बिया काढते आणि ह्याच्यामध्ये टाकते. हे एवढं निघालं आणि बिया निघाले. ह्याच्यातच टाकणार आहे मी. हे टाकलं. बिया टाकून दिल्या. चला, झाल्यावर मी तुम्हाला दाखवेल. भेटू. हे शिजून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल. पाणी सुटले बघा साखरेला. 1 किलोला 1 किलो साखर टाकली. चला, बाय. झालं बघा, असं छान दिसतो ना. छान झालं. गरम आहे. थंड झाल्यानंतर थंड भरणी करायचं.